तिकीट घर आहे हे. आपण बदामी केव्ह टेम्पल्सला आलोय. लेण्या आहे तिथे सगळ्या. 25 रुपये मोठ्यांचं तिकीट आहे आणि 15 वर्ष आणि त्याच्या लहान वयाच्या मुलांना तिकीट नाही आहे. आता आम्ही ज्या रिक्षावाल्या काकांबरोबर आलो त्यांचं म्हणणं मला 1 तास तरी लागेल बघायला. बघूयात या. गाड्यांचा रस्ता आहे, सगळ्या गाड्या इकडे येतात आणि अशा इकडे पार्क होतात. आपण रिक्षा त्या बाजूला, तो समोर लाल हे दिसते तिकडे तिकडे लावलेली आपण. पण बदामीचा किल्ला बघितला ना इकडे. किल्ला आणि काय बघितलं आपण? मंदिरं बघितले आणि किल्ला बघितलं. तर तिथं जसं फोटो आणि व्हिडिओ काढायला काही प्रॉब्लेम नव्हता, रिस्ट्रिक्शन नव्हती, तसं इथंही नाही आहे. बघूयात आपण. गाईड विचारलेला आहे पण ठीक आहे, आपल्याला थोडासा वेळ हे आहे. बघू आपण पटकन ते सर्व तासाभरामध्ये. कोण आहे? कसं कोपऱ्यात बघणे कसं दिसतंय? ते गृह सारखं दिसत आहे. हे शंकर पार्वती आहे. शंकर पार्वती, नंदी आणि मग त्यांच्या गाडांमध्ये भूतगण वगैरे जे सगळे असतात ते, म्हणून ते असे दाखवले. त्या हाताची पण हाडं दिसत आहेत, बरगडे दिसत आहेत, खाली तो आली पाय पायाच्या इथे नडगी इथे बघा की बारीक बारीक मणी. एक खांब आहे, एका खांबावर ठेवून त्यांनी पिंड आहे इथे. एक नंबर. बरं हो ना, असं एका स्टेडियम सारखं वगैरे वाटतंय. इकडे अजंठा वेरूळच्या ज्या लेण्या होत्या त्याच्यासारखं फील येतोय. आतमध्ये आलं की एकदम ग्रँड आणि मोठं वाटतं. वा. याला वेरूळचं जे कैलास हे होतं ना, वेरूळ नाही, वेरूळ होतं. हा, वेरूळचं जे कैलास मंदिर होतं तिथे गेल्यावर जसं एकदम मोठं आणि हे वाटतं ना छान, तसं वाटतं यावर. खूप सुंदर मूर्ती आहेत इथे. कोरीव काम छान आहे आणि ते मेंटेन पण छान केलेलं आहे. इथे शेषनाग आपण खाली पाटी आहे ती वाचू. ते पण विष्णूचंच दिसत आहे, पण विष्णूचंच दिसत आहे. बघ ते 2 नंबरची लेणी होती ते तसंच आपण मगाशी बघितलेलं तसंच विष्णूचं. अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये जसं रंग आहे तसं इथं रंग पण आहेत, जे कलरफुल हे केलेलं आहे. काही ठिकाणी कलर गेले, काही ठिकाणी आहेत पण रंगीत. कलाकुसरीचं काम सुद्धा इथे होतं. हे बघा इथे पण रंग आहेत, म्हणजे नुसतं लेण्या कोरलेलं नाही तर त्याला रंगीत हे पण केलेलं. पुन्हा इथे काही रिपिटेटिव्ह. ही मूर्ती नवीन मोठी आहे, तिथे नव्हती. पण हे विष्णू असेल शेषनागावर बसले. आणि ही मूर्ती खाली होती तीच मूर्ती आहे ही. वराह अवताराची मी मगाशीच खाली आपण नाही का बघितली, तीच मूर्ती आहे ही सेम. फक्त याला इथे वरती जे आहे याच्यावरनं वाटतं की याला रंग दिलेला असावा. वा, खांब तर किती छान दिसत आहेत बघ इथे बरं. वेगळे 4 खांबांचं डिझाईन वेगळं आहे. नाही, 2 खांब, 2 डिझाईन आहेत. नरसिंह बघ या नाही इकडे.
लोक जाऊन त्याच्यावर काहीतरी खराब करतील म्हणून. नरसिंह अवतार आहे. मोठ्या मोठ्या आहेत. आणि बघ इकडे एक पाय कुठे हे केलाय बघितलं का? एक पाय लांब केलाय ना, तो तिकडे ते राक्षसाचं तोंड आहे त्याला केलेलं आहे. ते बघ, त्याला काहीतरी हाताने आणि पायाने मारतोय. इकडे हातामध्ये हत्तर आहेत, एक हातात धनुष्य आणि एक हाताने एका पायाने तो तिकडे राक्षसाचं तोंड आहे, राक्षसाला मारतायत ते. शेषशाही विष्णू आणि बाकीचे देव वगैरे. हे काय बरं असं बघून तुला इथं बघ, इथं बघून काय दिसतंय, काय वाटतंय तुला? बघ ही छोटी आहेत आठवागड उघडायला. इथं पण काही इथं खूप बसलीत. लाईट मारली तर ते उडतील, त्यामुळे नको. Cave 3 was created in 528 CE by Chalukya Mangalesha in reign of his stepbrother Kekivarma I for god Mahavishnu. जाती ठेवली तिथे, थोडी मोठी आहेत बघा. तेवढं झाड आहे हे. मध्ये पण एक नाही 3 हॉल आहेत. मोठी मोठी जाती आहेत सगळी. जैन लेणी दिसते ही तिसरी. जैन धर्मातले जे संत वगैरे आहेत त्यांच्या हे आहे वेगळे वेगळे. ठीक आहे, असं मला वाटतंय. Told you. Cave 4 is Jain cave temple, smallest among the cave temples at Badami and Databale. I don't know how to pronounce this. Sorry. It is Badami. Cave 4 is Jain cave temple, the smallest among the cave temples at Badami and datable to early 7th century CE. Somewhat finished, it consists of an open veranda. It's डेटेबल किंवा डेटेबल असं काहीतरी, म्हणजे ते 7th सेंचुरीमध्ये केलेलं असतं, त्या जे बनवलं त्या सगळ्याच्यामध्ये दिसतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो. छान वाटतं की सबस्क्रायबर वाढत आहेत, त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.